आणि वास काय खमंग येतो, असं वाटतं की पिळून टाकावं तूप. हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. तर मैत्रिणो, मी आज बऱ्याच दिवसातून व्हिडिओ बनवत आहे, कारण व्हिडिओ बनायला वेळच नाही आहे आणि खूप साऱ्या अडचणी आहेत, पण मी तुम्हाला सांगू शकत नाही त्या. तर आज सकाळचे वाजलेले आहेत 9. आज रविवार आहे आणि बाहेर छान पाऊस पण पडत आहे आणि त्याच्यामुळे मी आज विचार केला की आज बटाट्याचे परोठे बनवायचे. आणि इथं माझी खीर बनती आहे, ही रव्याची खीर आहे आणि हे एक ट्रेडिशनल भांडं आहे, याला डेचकी म्हणतात. तर ह्या डेचकीमध्ये मी आज खीर बनवत आहे आणि बटाट्याचे पराठे बनवण्याची तयारी चालू आहे माझी. आणि बाकी मुलं झोपलेली आहेत, बाहेर छान असा पाऊस पडतो, त्याच्यामुळे उठायचं मन करत नाही, तर झोपलेत मुलं. तर मी तोपर्यंत पराठे बनवते आणि गरम गरम त्यांना खायला देते. तर पूजा झालेली आहे आमची आणि मी आता पराठे बनवते पटपट बटाट्याचे. आणि हा बटाटा मैंने फक्त 70% शिजवून घेतलेला आहे, त्यामुळे माझे पराठे अजिबात फुटणार नाहीत. मी तुम्हाला दाखवते. तर खीर पण घट्ट झालेली आहे, अजून एक 10 मिनिटं तिला चांगली शिजवते. दूध थोडंसं आटवल्यानंतर छान अशी चवदार लागते खीर, गोड गोड मस्त. तर आता पराठे करते. तूप कुठं आहे? तर हे आहे गिर गाईचं तूप आणि आम्ही ज्या दूधवाल्याकडून घेतो त्या दूधवाल्याकडूनच मी तूप घेतलेलं आहे आणि त्या दूधवाल्याच्या गोठ्याचा व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तर त्यांचा नंबर, फोन नंबर वगैरे त्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर तुम्हाला हवं असल्यास हे गिर गाईचं तूप त्यांच्याकडून मागू शकता. आणि हे तूप आहे 800 रुपयाचं अर्धा किलो, म्हणजे 1600 रुपयाचं किलो आहे. तर खूप असा खमंग वास येतो आणि बघा ना, हळदीसारखं पिवळं आहे हे तूप. तर मी असे परोठीला वगैरे लावत असते आणि रोज पण आम्ही खात असतो. तर याचं मी घरी पण काढलेलं तूप दाखवते तुम्हाला. तर हे मी घरी काढलेलं तूप आहे, तर बघा किती सुंदर आहे आणि वास काय खमंग येतो, असं वाटतं की पिळून टाकावं तूप, तर एवढा खमंग वास येतो तुपाचा. या हे गिर गाईचं तूप आहे दोन्ही सुद्धा. तर एवढं निघतं, 15 दिवसातून एकदा मी घरी काढते आणि अर्धा किलो मी प्रत्येक महिन्याला घेत असते विकत. तर एवढं असं बटाटा मी भरते. हा बटाटा मी खिसून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, अद्रक वाटून टाकलेली आहे आणि मेन इन्ग्रेडियंट आहे ते कसुरी मेथी, ते सुद्धा टाकलेलं आहे. कसुरी मेथीशिवाय पराठे खायला मजा नाही येत. तर हे पराठे मी फक्त मुलांसाठी आणि फोंडेजीसाठी, बाकीच्या सगळ्यासाठी करते, मी सोडून. मी खाणार आहे पोहे. तर हे बटाट्याचे पदार्थ मला हे आहेत, चालत नाहीत, कारण मला वात आहे. आईला बंधन आहे, बंधनकारक आहे, त्याला काय म्हणतात, खाण्याच्या गोष्टींवरती. तर बघा, पुरणाच्या पोळीसारखे पराठे बनतात असे. बटाटे थोडेसे कमी शिजवायचे, 70%, तर छान असे न फुटणारे पराठे तयार होतात. थोडंसं तूप लावते पराठ्याला, म्हणजे चिपकणार नाही. आणि पहिला पराठा आहे ना, तर खायला खूप असे चविष्ट चवदार बनतात पराठे. आणि याच्याबरोबर मी चटणी सुद्धा बनवणार आहे आणि ही आहे चटणी: ओला नारळ, कोथिंबीर, पुदिना, लसूण आणि थोड्याशा 4-5 हिरव्या मिरच्या आणि हळद. तर ह्या दुसऱ्या पराठ्यामध्ये भरते बटाट्याचं सारण. तर तुम्ही पाहताय पराठा हा फुटतोय का? तर हा अजिबात फुटणार नाही पराठा. तर मी पराठे अशाच प्रकारे बनवत असते, अजिबात फुटत नाही. किती छान असा फुटतोय पराठा. तर खीर पण जवळजवळ तयार झालेली आहे आणि मी हा खिरीचा गॅस बंद करते आता. वाव, काय वास खमंग असा सुटलेला आहे. तर मैत्रिणींनो, तर पराठा तयार झालेला आहे छान छान.
तर तुम्ही पाहू शकता आता न फुटणारा बटाट्याचा पराठा तयार झालेला आहे. खूप पोळं. आता मी दुसरा पराठा बनवते. तर अशा प्रकारे सगळे पराठे बनवून घेते. इथं आजचा स्पेशल मेनू खीर, चटणी, पराठे. पराठे, पोहे. न फुटणारे पराठे बापरे, एवढं सगळं आहे. आणि हे पोहे खीर मी देवासाठी बनवलेली आहे. ते खीर मी देवासाठी बनवलेली. तर आज आमची चांगली मेजवानी आहे. तर सगळं थोडं थोडं येते. खीर थोडीशी द्या थोडीशी. तुम्ही पण या रविवारचा सकाळचा नाश्ता करायला. बाहेर छान पाऊस आहे आणि आम्ही इथं गरमागरम छान छान नाश्ता करतोय. तर बटाट्याचे पराठे वगैरे. तर तुम्ही पण या नाश्ता करायला.